आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सर्व ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणूक लागल्यात। याच पार्श्वभूमीवर करमाळा येथे नगरपालिकेची निवडणूक लागली। यामध्ये आपण पाहू शकतो की महायुतीमध्येच आपल्याला धुसफूस चालल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टी असेल तसेच शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये ही लढत पाहायला असल्याचं चित्र मिळतं। या ठिकाणी करमाळा विधानसभेला शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल यांनी जे आहे ती विधानसभा निवडणूक लढवली। त्यानंतर आज करमाळा नगरपालिकेसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर दिग्विजय बागल यांचे शिवसेनेचे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आज त्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा पवित्रा जो आहे ते घेतलेला आहे। ते कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, आज आपली बैठक झाली, नेमकं काय या बैठकीत धोरण ठरलं आणि कशामुळे? आमच्या या बैठकीमध्ये असं ठरलं की विधानसभेची निवडणूक झाल्यावर आमचे नेते आदरणीय दिग्विजय भाई बागल यांनी पराभवाला खचून न जाता अगदी जोमानी पक्षवाढीसाठी काम केलं। गावागावात जाऊन वाडी वस्त्यावर प्रत्येक गावामधला शिवसैनिक तयार करून त्याच्या मार्फत जवळपास 20,000 सभासद नोंदणी केली आम्ही तालुक्यामध्ये दिग्विजय भाई यांच्या नेतृत्वाखाली। वाड्या वस्त्यावरच्या शिवसैनिकाला जागे केलं। प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचा माणूस आम्ही ठेवून डोळ्यासमोर ठेवून काम केलं। दिग्विजय भाई यांनी अहोरात्र कष्ट केलं पक्षवाढीसाठी आणि 55 गावामध्ये शाखा स्थापन केल्या। छोट्या मोठ्या कामामध्ये आदरणीय भाईंचा आम्हाला नेहमीच पाठबळ असते, त्यांच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवर काम करतो। परंतु पक्षीय संघटनेमध्ये काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्यावर आदरणीय भाईंचं प्रेम आहे, ते नाकारून चालत नाही। परंतु इतर जी पदाधिकारी आहेत जिल्हा लेवलचे, तालुक्याचे किंवा राज्य पातळीवरचे जे नेते मंडळी आहेत शिंदे सेनेचे, ते आमच्या नेत्याला कुठे विश्वासात घेत नाहीत। आणि ही नगर परिषद असेल, नगरपंचायतची निवडणूक असो किंवा उद्याची झेडपी पंचायत समितीची निवडणूक असो, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आम्हाला पद मिळण्यासाठीची निवडणूक असते। अशा निवडणुकीमध्ये आमच्या नेत्याला डावलं जातं। एक कुणाच तरी वेगळ्या माणसाला ज्याचा काय काडीचा संबंध नाही शिवसेने पक्षाची, म्हणजे अगोदर शाखा काढली नाही, मी वैयक्तिक टीका करीत नाही कोणावर, परंतु वस्तुस्थिती आहे ती आम्हाला मान्य नाही। शिवसेना पक्षाने जे इथं कोण प्रभारी नेमलेत त्यांनी शाखा काढली नाही, कुठली सभासद नोंदणी केली नाही। आमचं म्हणणं असं आहे की आमच्या नेत्याने विधानसभेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली, त्यावेळेला आता ज्यांना प्रभारी नेमलंय त्यावेळेला ते सेनेचं काम केलंच नव्हतं। त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं, तुतारी या पक्षाच्या चिन्हाला मतदान केलं। अशा माणसाच्या हातात जर आता आम्हाला पद ज्या वेळेला मिळणार ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना, त्यावेळेला ही कुणाच तरी हातात निवडणूक प्रक्रिया गेली, ती आम्हाला मान्य नाही। म्हणून आम्ही ह्या सगळ्या पदाचा सामुदायिक राजीनामा देतोय। आणि ह्याच्या उपर आमची अशी विनंती नेत्यांना, आमच्या दिग्विजय भाईंना, की आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा आता ह्या पक्षाचा राजीनामा द्या आणि कायमचं जय महाराष्ट्र करा, असे आमचे सगळ्यांचे एकमत ठरले। हे सगळ्याला मान्य आहे आणि तो निर्णय आमचा ठाम आहे। काय किती पदाधिकाऱ्यांचा राजीनामा याच्यामध्ये? जवळपास एका शाखेमध्ये त्याच्या कार्यकारिणी, शाखा प्रमुख, उपाध्यक्ष, खजिनदार वगैरे वगैरे पद, साधारण एका शाखेमध्ये 20-25 कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पाठीशी असणारे त्यांच्या गावातले कुटुंब। किती शाखा होत्या तुमच्या? आमच्या 55 शाखा आम्ही स्थापन केल्यात आणि 50 शाखांचं आमचं नियोजन तयार आहे। गाव तिथं शाखा, मतदारसंघातल्या करमाळ्यातल्या वाड्या वस्तीवर 113 गावामध्ये आमचं शाखेचं नियोजन होतं। आम्ही तसं डाटा तयार केलेला होता, परंतु नगरपालिकेची उद्याची ह्याची आचारसंहिता लागणार आहे म्हणून आम्ही थांबलो। यावत काय दिग्विजय भाई यांची आता आपली कार्यकर्त्यांची बैठक झाली, परंतु दिग्विजय भाई बागल यांच्याशी आपली काय चर्चा झाली का? भैया कुठे चालले? नाही, आमचं आदरणीय दिग्विजय भाई बरोबर चर्चा झालेलीच नाही। ही आम्ही निर्णय घेतलाय। आम्ही आता नेत्यांना सांगणार आहे की आम्ही आमच्या पदाचा राजीनामा दिलाय, शाखेचा राजीनामा दिलेत। सभासद नोंदणीचे जे फॉर्म आम्ही दाखल केले ते सभासद सुद्धा आम्ही पोस्टाने रद्द केलेलं 20,000 सभासदांच्या सह्या घेऊन आम्ही बाळासाहेब भवन मुंबईला नेऊन पोच करणार आहे, पोस्टाने पाठवणार। नक्कीच या ठिकाणी अजून देखील आपल्याबरोबर कार्यकर्ते, काय सांगायचं मला? जे शिवसेना पक्षाचं काम या करमाळा तालुक्याचे नेते आणि विधानसभेचे शिवसेना पक्षाचे उमेदवार दिग्विजय भाई बागल यांनी जोमाने केलं। या तालुक्यामध्ये काम करत असताना त्यांनी 55 शाखेचं उद्घाटन केलं। गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तालुक्यामध्ये काम केलं। पण हे काम करत असताना सन्माननीय नेत्यांना या नगरपालिकेची निवडणूक असो किंवा पक्ष पातळीवर काय निर्णय असो, या ठिकाणी काम करत असताना त्यांना राज्य पातळीवर काय पदाधिकारी असतील, जिल्हा पातळीवर काय पदाधिकारी असतील, कुठलाही निर्णय घेताना त्यांनी विचारात नेत्यांना न घेतल्यामुळे आणि या ठिकाणी नगरपालिकेचं निवडणुकीसाठी प्रभारी पद हे विनाकारण, ज्याचं काही शिवसेना पक्षाशी घेणं देणं नसलेल्या माणसाला जर तुम्ही देत असाल तर त्या पक्षामध्ये आम्हाला
राहण्यात कुठलाही रस नाही। त्यामुळे आज आम्ही सर्व 55 शाखेचे पदाधिकारी, शाखा अध्यक्ष राजीनामा देत आहोत आणि 20,000 जे काय आम्ही सभासद नोंदणी केली आहे त्याचे सुद्धा राजीनामा आम्ही पोस्टाने बाळासाहेब भवन या ठिकाणी पाठवत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।